ते 70 वर्षाचे असं म्हणतात महाराज पोरगा गेला माझा भारताच्या सीमेवर सैनिक. रात्रीच्या 2 वाजता गोळ्या लागल्या. लालबुंद झाला पोरगा. जाताना पुरी म्हणतात आकाश कंदील घेऊन या बाबा. येताना प्रत्येक दिवाळीला तुम्ही येत नाही, सगळी पोरं फटाकडे वाजवतात आणि आम्ही सगळ्यांच्या तोंडाकडे बघत बसतो. बाप म्हणतो यंदा येणार आहे तुमच्यासाठी मी. फटाकडे घेऊन घेतले, आकाश कंदील घेऊन ठेवला. आई म्हणते पोरा उद्या ये रे लवकर, गोड धड करून ठेवलं तुझ्यासाठी. आणि रात्री 2 वाजताच गोळ्या लागल्या. आणि रात्री बायकोला फोन केला, तानाजी बर का आई, आईला सांग शेवटचा प्राण चालाय, शेवटचा श्वास चालाय, लई गोळ्या लागल्यात. हात बी उचलता येत नाही. सहकार्याने फोन लावलाय कानाला. एकदा पोरांना बघायचं होतं व्हिडिओ कॉलवर म्हणून फोन केलाय. रात्री 2 वाजता झोपलेली लेकरं बायकोने दाखवली. काय वाटलं सण बायकोच्या हृदयाला? नाही हो तसं नका जाऊ, आई वाट बघते तुमची. ऐक ना, हे आकाश कंदील फटाकडे घेऊन ठेवल्यात, दिवाळी जाऊ देऊ नको तशी. पोरं वाट बघतात माझी. तुमची माझी दिवाळी लक्ष्मीपूजनला आहे. ज्या दिवशी सैनिक घरी येतो ना त्या दिवशी त्यांची दिवाळी, लक्ष नाही का, त्या दिवशी त्यांची दिवाळी आहे. काय त्याग आहे महाराज आयुष्यातला. ऍम्ब्युलन्स आली ना घरी, तिरंग्यात गुंडाळाला दे, ढसा ढसा आई रडती, बायको रडती आणि लेकरं कोंडून ठेवल्यात घरात. काय सांगायचं लेकराला, बापाला किती गोळ्या लागल्यात. पोरगी म्हणते माय एकदा बघू दे ना बाप माझा. शरमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. नाही रडणार आई, सैनिकाची पोर आहे मी. बापाकडे बघितलं, गेला का ग बाप माझा. आई 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सगळ्या मैत्रिणी असतात तिरंगा घेऊन हातात. सगळ्यांचे बाप असतात पांढरी शुभ्र कपडे घालून. मलाही वाटतं माझे पप्पा माझ्या सोबत असावेत. माझ्या हातात तिरंगा असतो पण मी एकटीच असते. आई माझ्या मैत्रिणी म्हणतात सांग ना तुझा बाप कुठे, पप्पा कुठे आहेत तुझे. मी अभिमानाने सांगते, ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करता ना, हा तिरंगा फडकत राहावा म्हणून भारताच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप. काय शब्द आहेत महाराज. ए आई, आता तर बापच जिवंत नाही. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुन्हा एकदा सॅल्यूट करतील सगळे तिरंग्याला. माझ्या हातात तिरंगा असेल, माझ्या मैत्रिणी असतील, त्यांचे वडील असतील. वीर जवान शहीद माझा बाप नसेल का आई. मैत्रिणी विचारतील तुझे पप्पा नाही का आले. मी अभिमानानं सांगेल ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करता ना, हा तिरंगा फडकत